आगामी निवडणुका लक्षात घेता लाडकी बहीण योजनेची पडताळणी स्थगित। सूत्रांची माहिती, निकषामध्ये न बसणाऱ्या 9 लाख लाडक्या बहिणी याआधीच योजनेमधून बाद। इंदिरा गांधींना मागे टाकत पंतप्रधान मोदींचा मोठा विक्रम। राज्य आणि केंद्रातील कारभार मिळून 24 वर्षांहून अधिक काळ सरकारचं नेतृत्व। अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादामध्ये 4 चाकी विद्यार्थिनींच्या घोळक्यामध्ये घातली। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यामधली घटना, एका विद्यार्थिनीचा मृत्यू, 3 गंभीर जखमी। चक्काजाम आंदोलन प्रकरणी बच्चू कडूंसह 18 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। आंदोलनाच्या वेळेला वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानं कारवाई। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कडू आक्रमक। आमदार उत्तम जानकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। शरद पवारांच्या आमदारांना शिंदेंची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। राज्यात 5500 प्राध्यापक आणि 2900 कर्मचारी भरतीला मंजुरी। आवश्यक कामासाठी सरकार पैसे कमी पडू देणार नाही। माहिती, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची ग्वाही। वाशिम जिल्ह्यामध्ये 22 जुलैला झालेल्या पावसाचा 13,188 शेतकऱ्यांना फटका। 158,059 हेक्टरवरील पिकांचं नुकसानाची व्याप्ती आणखी वाढण्याचा अंदाज। कोकणातील विशेष रेल्वे गाड्यांची वेटिंग लिस्ट हजारापार। काही गाड्यांचं तिकीट मिळणंही कठीण। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदींचं मालदीवमध्ये जंगी स्वागत। आज राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांची भेट घेणार। दोन्ही देशातील संबंध मजबूत करण्यासोबत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा।